राजकारणाचं केंद्रस्थानी सध्या एकच नाव आहे आणि ते म्हणजे औरंगजेब। अबू आझमींनी औरंगजेबाचं कौतुक केलं आणि वादाची ठिणगी पडली। या वादापाठोपाठ आता औरंगजेबाच्या कबरीला विरोध व्हायला सुरुवात झाली आहे। उदयनराजे भोसलेंनी औरंगजेबाची कबर उखडून काढण्याची मागणी केली आहे। उदयनराजेंच्या सुरात सूर मिसळत अनेक नेत्यांनी हीच मागणी पुढे लावून धरली आहे। पाहूया याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। चोर होता तो, त्याचं उदात्तीकरण काय करायचं? खोदून टाकाय नसतं काय, किती लागतं? एक एसटीपी मारला, खापकीने गेलं की गेलं। स्वतःच्या बापाला सोडलं नाही, ज्याने स्वतःच्या भावाला सोडलं नाही, अशी प्रवृत्ती औरंगजेबाची होती। त्याची कबर थडगं इथं असता कामा नये आणि ज्याला प्रिय असेल त्यांनी ती घेऊन त्यांच्या घरी घेऊन जावी। छावा चित्रपटात छत्रपती संभाजीराजेंच्या दाखवण्यात आलेल्या क्रूर छळानंतर औरंगजेबाविरोधात संतापाची लाट उसळली आहे आणि आता रडारवर आली आहे ती औरंगजेबाची कबर। छत्रपती संभाजीनगर पासून 25 किलोमीटरवर असलेल्या खुलताबाद शहरात असलेली ही कबर कायम वादाच्या भोवऱ्यात आहे। अबू आझमींनी औरंगजेबाचं गुणगान केलं आणि ती पुन्हा चर्चेत आली आहे। हूँ कि औरंगजेब रहमतुल्लाह अलैह के ज़माने में भारतवर्ष की सरहद जो है वो अफ़गानिस्तान और बर्मा तक थी। हमारा उस ज़माने में हमारा जो जीडीपी था ना 24% था। हमारे यहाँ हम भारतवर्ष सोने की चिड़िया कहा जाता था। तो मैं क्या कहूँ, गलत कहूँ क्या इसको? छत्रपति संभाजी महाराज को जिस प्रकार वो लड़ाई राजकाज की थी। आझमींवर निलंबनाची कारवाई झालीच, पण शंभूराजेंचा छळ करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवरून संतापाची लाट उसळली आहे। तो लुटायला झाला होता, चोर होता तो, त्याचं उदात्तीकरण काय करायचं? आणि जे लोक दर्शनाला जातात त्यांना सांगा घ्या, त्यांचे वंशज आहे का ते दर्शनाला जातात, घेऊन जा तुमच्या घरी ठेवा ना। मग तुम्ही जर शिवाजी महाराजांचं संपूर्ण जर बघितलं, आरमारातले चीफ हे ते वेगवेगळ्या ह्याच्यातले होते ना, मुस्लिम समाजातले होते, भेदभाव कधी केलं नाही। मी बाणगुळ यांना काय खोदून टाकाय नसतं काय, किती लागतं? एक एसटीपी मारला, खापकीने गेलं की गेलं। मानसिकता आमच्या सर्वांची हीच आहे की ज्या औरंग्याने इथं त्रास दिलेला आहे, हिंदूचे मंदिरं पाडलेले आहेत, महिलांचा छळ केलेला आहे, अतोनात छळ केलेला आहे आणि आमच्या राजाला अतोनात छळ करून मारलेलं आहे, त्याची कबर थडगं इथं असता कामा नये आणि ज्याला प्रिय असेल त्यांनी ती घेऊन त्यांच्या घरी घेऊन जावी किंवा त्यांच्या एरियामध्ये घेऊन जावी। हमारे मुख्यमंत्री जी और हमारी सरकार की भूमिका स्पष्ट है। अभी कभी का क्या होगा, कैसे होगा, वो आपके बोले बिना होगा, क्योंकि जब कोई भी गढ़ किल्लों के ऊपर जब कोई कार्रवाई हुई है तभी आपको बताया गया है क्या सुबह 5 बजे हुई है, 6 बजे हुई है। तो इसी तरीके से एक बार सुबह सुप्रभात या तो गुड मॉर्निंग हो जाएगी। ज्या पद्धतीने औरंगजेबचे विचार आमच्या महाराष्ट्राला चालत नाही, त्याच पद्धतीने जे संभाजीनगरमध्ये जे औरंगजेबची कबर आहे तेही लवकरात लवकर त्याला उखडून या महाराष्ट्रातून बाहेर फेकली पाहिजे। आणि असे जे लोक स्टेटमेंट करणारे आहे आणि ज्यांना या बापावर प्रेम आहे औरंगजेबवर, असे लोकांना ही सीख भेटली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये औरंगजेबची नाही, इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालतात। या विरोधावरून जरांगेंनी मात्र सवाल उपस्थित केलाय। नाही आता मोठमोठे लोक बोलल्यावर आपण त्याच्यात आपण काय बोलायचं? त्याच्यावर आपण काय नाही, आपण त्यांच्या मागं असतो तर फेका ना। मग काय म्हणायची काय करायची? संरक्षण बिन ते पैसे बी दिले ना, पैसे बी दिले ना, ते जमतं त्यांना। आता की महानगरपालिका तोंडासमोर ठेवून तुम्ही 35-40 वर्ष तवाने जमलं तुम्हाला, 75 वर्षाने जमलं तुम्हाला काढायचं, आता महानगरपालिका तोंडा पुढे ठेवून बोलणार तुम्ही औरंगजेब असला होता? आम्हाला माहिती ना नालक धावण्याचं होतं म्हणूनच, आम्हाला काय माहित नाही काय ती का पैदा असली चांगली होती का म्हणून त्याची मी समर्थन करणार? तुम्हाला निवडणुकीतच कसं काय शोध होते? दरम्यान औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात आलीच कशी, ती छत्रपती संभाजीनगरमध्ये का बांधण्यात आली, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत। औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात कशी आली? औरंगजेबाचा जन्म 1618 आणि मृत्यू 1707 ला झाला। मृत्यूनंतर औरंगजेबाचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला। मृत्यूनंतर आपली कबर ही आपले गुरु सय्यद झैनुद्दीन सिराजी यांच्या शेजारी असावी, असं औरंगजेबाने मृत्यूपत्रात लिहून ठेवलेलं। औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाने आझम शाहने कबर बांधली। पूर्वी कबरीच्या वरच्या बाजूला लाकडाचं संरक्षित कवच बांधण्यात आलं होतं। त्यानंतर मग 1904-05 दरम्यान लॉर्ड कर्झन यांनी मार्बल ग्रिल बांधून कबरीची सजावट केली। उदयनराजे भोसले, नितेश राणे यांनी औरंगजेबाच्या कबरीवर या ठिकाणी प्रश्न उपस्थित केल्यानंतर
पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. साध्या वेशातले आणि काही पोलीस वेशातले या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. शिवाय पुरातत्व विभागाकडून देखील काही गार्डला या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे आणि माध्यमांना किंवा इतर कोणालाही मोबाईल घेऊन ये जे औरंगजेबाची समाधीचं गेट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते त्याच्या आतमध्ये प्रवेश दिला जात नाही आहे. औरंगजेबाच्या महाराष्ट्र कनेक्शनवरही एक नजर टाकली. शहाजहान बादशाह असताना त्यांनी त्यांच्या तिसऱ्या मुलाला औरंगजेबाला सुभेदार म्हणून दौलताबादला पाठवलं. 1636 ते 1644 हा औरंगजेबाच्या पहिल्या सुभेदारीचा कार्यकाळ होता. पुढे औरंगजेबाने दौलताबादचं मुख्यालय बदलून औरंगाबाद पसंत केलं, कारण त्याला औरंगाबाद आवडत होतं असं इतिहासकार सांगतात. 1652 मध्ये औरंगजेबाला दुसऱ्यांदा औरंगाबादची सुभेदारी मिळाली. 1652 ते 1659 या काळात औरंगजेबाने औरंगाबादेत अनेक वास्तू बांधल्या. पुढे मराठा साम्राज्याचं आक्रमण वाढायला लागलं. त्यावेळी औरंगजेब दक्षिणेत आला आणि अहमदनगरमध्ये त्याचा मृत्यू झाला. किती वर्षांपासून तुम्ही कबरीची देखभाल करता आणि तुमची कितवी पिढी आहे? मेरी यहाँ छठी पीढ़ी है। तकरीबन 300 साल से हम लोग यहाँ हमारी खिदमत है। औरंगजेबाला औरंगाबाद आवडलं होतं असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. पण आता त्याची कबर महाराष्ट्रात असणं कुणाला पटत नाहीये. त्यामुळे आता औरंगजेबाचा जसा महाराष्ट्रातच शेवट झाला तसं त्याच्या कबरीचंही नामोनिशाण मिटवून टाकलं जाणार की मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देण्यासाठी त्याचं जतन केलं जाणार, हाच खरा मुद्दा आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.